महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मुंबई आणि ठाणे पट्ट्यात पत्रकारांच्या एक्झिट पोलमधून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार मुंबईत 20 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तर 16 मतदारसंघात महायुती आघाडीवर होती, तर ठाणे आणि कल्याण पट्ट्यात भाजप शिवसेनेने आघाडी घेतली होती. विधानसभा निवडणुकीत तज्ज्ञ पत्रकारांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबई ठाण्याला 54 पैकी 16 ते 19 जागांवर महायुतीचा तर 26 ते 30 जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल, तर 4 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार जिंकू शकतात, तर एका जागेचा निकालाबाबत अनिश्चितता आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे आणि कोकणातला गड महायुतीने राखला होता. मुंबई आणि कोकण भागातल्या एकूण 65 जागांपैकी भाजपला 27, शिवसेनेला 27, राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या, तर अन्य पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला होता. आता पाहणं गरजेचं आहे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुंबई ठाण्यामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपाला एकूण किती जागा मिळतील, तसेच शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला किती जागा मिळत आहेत आणि यावरूनच ठरेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे. लवकरच 23 तारखेला आता निकाल लागणार आहे. निकालाच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.